नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रीतील 9 दिवसांचे नवरंग व त्यांचे महत्त्व. यावर्षी शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसात 9 रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. तर आपण आता जाणून घेणार आहोत या नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग आणि त्यांचे महत्त्व. या शारदीय नवरात्रात 9 दिवस माता जगदंबेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. ही शारदीय नवरात्र माता जगदंबेच्या पूजनासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. हे शारदीय नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहेत. या नवरात्रीत माता जगदंबेच्या पूजनामुळे आपल्याला आपल्या जीवनात शक्ती, ज्ञान, आनंद, सुखसमृद्धी, समाधान, मानसन्मान, धन, वैभव यांची प्राप्ती होते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते. या नवरात्रीच्या दिवसात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. या नवरात्री दरम्यान 9 दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. या नवरात्रीत 9 दिवस 9 रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून सुरू होतो? यावर्षी शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबर रोजी म्हणजे गुरुवारी सुरू होत आहे. म्हणून ह्या गुरुवारी नवरात्र उत्सवात 3 ऑक्टोबर रोजी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. त्यामुळे व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते. तसेच हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे. त्यामुळे व्यक्ती दिवसभर आनंदी राहतो, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. 4 ऑक्टोबर रोजी म्हणजे शुक्रवारी हिरवा रंग आहे. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. त्यामुळे या दिवशी शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करावी. हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो. 5 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी राखाडी रंग येत आहे. राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो. 6 ऑक्टोबर म्हणजे रविवारी नारंगी रंग येत आहे. या केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गांची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. त्यामुळे व्यक्तीचे मन उत्साही राहते. 7 ऑक्टोबर रोजी म्हणजे सोमवारी पांढरा रंग येत आहे. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग हा शांतता, सुरक्षिततेची भावना देतो. पुढे 8 ऑक्टोबर म्हणजे मंगळवारी लाल रंग आहे. या मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग वापरा. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणे अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करतो. 9 ऑक्टोबर म्हणजे बुधवारी निळा रंग येत आहे. बुधवारी या नवरात्र उत्सवात गडद निळा रंग वापरल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो. तसेच 10 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी गुलाबी रंग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. या दिवशी महाअष्टमी आहे. त्यामुळे देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते. तसेच 11 ऑक्टोबर गुरुवारी जांभळा रंग येत आहे. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो.
नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुखसमृद्धी मिळते. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुखसमृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावे. 12 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी मोरपंखी रंग आहे. हा मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो. तर असे होते नवरात्री उत्सवातील 9 रंगाचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ.